तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की रात्री भात खाऊ नये, रात्री भात खाल्ला तर वजन वाढते. पण हा सल्ला खरंच वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे का? की हा एक गैरसमज आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, रात्री भात खाल्ल्याने वजन वाढतं का? भात खाण्याची योग्य पद्धत कोणती? आणि वजन कमी करत असाल तर भात खाल्ला पाहिजे का? आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी टिप देणार आहे, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पॉइंट नंबर 1 आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले, वजन वाढण्याचं खरं कारण काय आहे? पण दिवसभर जेवढ्या कॅलरीज खर्च करतो त्यापेक्षा जास्त जर कॅलरीज आपण खाल्ल्या तर आपलं वजन वाढू शकतं. आता कसं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्ही जर एक वाटी भात खात असाल आणि त्या भातासोबत जर तुम्ही तेलकट पदार्थ, गोड पदार्थ आणि जंक फूड हे जर तुम्ही खात असाल तर तुमचं वजन नक्कीच वाढेल. पण या उलट जर तुम्ही रात्री एक वाटी भात खात असाल किंवा सकाळी एक वाटी भात खात असाल आणि त्यासोबत जर तुम्ही सकाळी संतुलित आहार घेत असाल, म्हणजे जो वेट लॉससाठी आवश्यक आहे असा संतुलित जर आहार तुम्ही घेत असाल तर तुमचं वजन वाढणार नाही. म्हणजेच वजन हे फक्त भात खाल्ल्याने वाढत नाही. म्हणजे समस्या भातामध्ये नसून एकूण दिवसभरात तुम्ही काय काय खाता त्याच्यामध्ये आहे. पॉइंट नंबर 2, भातामध्ये नेमकं काय असतं? तर भातामध्ये असतो कार्बोहायड्रेट, जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचा असतो. जर तुम्ही दिवसभरात योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट खाल्लं, म्हणजेच भात खाल्ला, म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये जर तुम्ही एक वाटी भात खाल्ला तर तो तुमच्या शरीरासाठी गरजेचा असतो. बट खूप लोकांना असं वाटतं की नाही, भात जर खाल्ला आपण तर वजन वाढतं. वजन वाढतं, पण केव्हा वाढतं? जेव्हा जर तुम्ही एका वेळेस 4-5 प्लेट फक्त भातच खाल्ला तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं आणि भात खाणं हे तुमच्यासाठी थोडंसं वजन वाढण्यासाठी कारण बनू शकतं. म्हणून भात जर तुम्ही खात असाल तर तो योग्य प्रमाणात खा, म्हणजे त्यामध्ये असलेले जे कार्बोहायड्रेट आहे ते तुमच्या शरीराला भेटतील आणि त्याचा उपयोग योग्य पद्धतीने तुमच्या शरीराला मिळणार. पॉइंट नंबर 3, रात्री भात खाणं योग्य आहे का? हा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. खूप जणांचा असा गैरसमज आहे की रात्री भात खाल्ल्यामुळं वजन वाढतं. आता मी तुम्हाला पहिल्या पॉइंटमध्ये सुद्धा सांगितलं की रात्री जर तुम्ही भात खात असाल, एक वाटी जर भात खात असाल, पण दिवसभरात जर तुम्ही संतुलित आहार घेतलेला असेल आणि रात्री फक्त एक वाटी भात खात असाल तुम्ही, तर त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. आणि जर संतुलित आहार नाहीही घेतला आणि तरी सुद्धा रात्री जर तुम्ही योग्य प्रमाणात भात खाल्ला तरी सुद्धा तुमचं वजन वाढणार नाही. फक्त भात जर तुम्ही खाल्लेला आहे, भात खा किंवा मग जेवण तुम्ही जे काही करत आहे ते रात्री तुम्हाला झोपायच्या 2 ते 3 तासा पहिले करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते पचायला वेळ मिळतो आणि जेवण केल्यानंतर, कुठलंही जेवण केल्यानंतर संतुलित आहार जरी घेतला असेल तरी अर्धा घंट्यासाठी का होईना थोडंसं आपल्याला चालायचं आहे, फिरायचं आहे, पदपावली करायची आहे, ज्याच्यामुळे आपण जे काही खाल्लेलं आहे तर आपल्या पोटात जे काही ते व्यवस्थित पचणार सुद्धा आणि थोडासा शरीराचा व्यायाम सुद्धा होणार. पॉइंट नंबर 4, भात कसा खावा? तर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर भात पूर्णपणे बंद करायची गरज नाही. आता भात कसा खाल्ला पाहिजे त्याची योग्य पद्धत आहे, तर ती योग्य पद्धत मी इथे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले, भात हा कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला खायचा आहे, जे मी पहिल्याही पॉईंटमध्ये कव्हर केलेलं आहे. एक वाटी भात तुमच्या शरीरासाठी योग्य आहे, म्हणून कमी क्वांटिटीमध्ये भात आपल्याला खायचा आहे. भातासोबत तुम्ही भरपूर प्रमाणात अदर व्हेजिटेबल्स घेऊन खा, किंवा मग भाताचा आपण पुलाव सुद्धा करू शकतो, किंवा मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की भातासोबत भरपूर व्हेजिटेबल खा. त्यानंतर भात जर खात असाल तर इतर जे पदार्थ आहेत, तेलकट झाले, गोड झाला, जंक फूड झाले, तर हे जे पदार्थ आहे हे खाणं टाळा. जर तुम्ही याच्यापैकी एखादा कोणताही पदार्थ खात असाल तर मग भात खाऊ नका. म्हणजे व्यवस्थित त्याचं जे आहे मॅनेजमेंट तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर प्रोटीनचं प्रमाण तुमच्या खाण्यामध्ये वाढवायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर प्रोटीनचं प्रमाण वाढवणे. आणि मी तुम्हाला आणखीनही सांगणार की वजन कमी करत असताना फक्त खाण्यावर नियंत्रण ठेवणे किंवा फक्त व्यायाम करणे, ह्या जर फक्त म्हणजे कुठलीही एक गोष्ट केली तुमचं वजन कमी होणार नाही आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चेंज करावं लागणार आहे, तुमच्या खाण्यामध्ये बदल करावं लागणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी ॲड कराव्या लागतील की ज्याच्यामुळं तुमचं वजन कमी होणार आहे आणि ते
लॉंग टाईम राहणार आहे. नाहीतर मग तुम्हाला मी पहिलेही सांगितलेलं आहे, वजन कमी होऊन जातं. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण जशी आपली पहिलीची लाईफ होती, तशा लाईफमध्ये जेव्हा येतो, तेव्हा ते वजन परत वाढतं. हां, पांढरा भात खाण्याच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन भातसुद्धा खाऊ शकता. लक्षात ठेवा, टिकाऊ वजन कमी करण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार खायचा आहे. म्हणजेच कुठलीच गोष्ट जास्तही खाऊ नका आणि कुठलीच गोष्ट कमीही खाऊ नका. जे काही तुम्ही खात आहे, ते योग्य प्रमाणात खा. म्हणजे त्याचा फायदा तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात मिळेल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी टिप देणार आहे, ज्याच्याकडे भरपूर लोकं दुर्लक्ष करतात. तर वजन जर तुम्हाला पूर्णपणे कमी करायचं असेल, तर भरपूर लोकांचा गैरसमज आहे, की वजन कमी करायचं असेल, तर भात पूर्णपणे सोडावा लागेल. तर आजची ही टिप आहे, की वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला पूर्णपणे भात खाणे कमी करायची बिलकुलही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, की भात खाण्याची योग्य वेळ आणि संतुलित आहार आणि भात खात असताना त्याची योग्य ती क्वांटिटी. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला भातच काय कुठलीही गोष्ट सोडायची, पूर्णपणे बंद करायची काहीही गरज पडणार नाही. कारण खूपदा असं होते, की वजन कमी करायचं आहे म्हणून आपण ना हे खायचं नाही, ते खायचं नाही असं म्हणून त्या गोष्टी सोडून देतो. बट होते असं, की आपल्याला काही वेळपर्यंत कंट्रोल होते, काही दिवसांपर्यंत कंट्रोल होते आणि त्याच्यानंतर आपला कंट्रोल सुटतो आणि आपल्याला मग ती गोष्ट खायची जी इच्छा असते ती आपली वाढते आणि मग कमी प्रमाणात खाण्याच्या ऐवजी आपण भरपूर प्रमाणात खातो आणि मग आपण जेवढे दिवस ज्या गोष्टी पाडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरल्या जाते. म्हणून मग एकदमच खायचं नाही, एकदमच ही गोष्ट मला बंद करायची आहे, असं केल्यापेक्षा थोड्या-थोड्या प्रमाणात खा. काहीही फरक पडणार नाही. व्यवस्थित राहणार. फक्त तुम्हाला एक गोष्ट आणखीन करावं लागणार आहे. जर तुम्ही कुठलीही गोष्ट खात असाल, तर तुम्हाला त्यासोबत कुठलीतरी एक्सरसाइज करायची आहे, वॉकिंग करायचं आहे. काहीही करा 30 मिनिटं ते 45 मिनिटापर्यंत तुम्हाला वॉकिंग किंवा कुठलीतरी एक्सरसाइज करायची आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की तुम्ही सुद्धा वजन कमी करायसाठी भात पूर्णपणे कमी केलेला आहे का? आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, कमेंट, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल, तर करा. आणि तुमचा जो मला प्रतिसाद मिळत आहे YouTubeवर त्याच्यासाठी खरंच थँक यू सो मच. तर आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.